स्वागत आहे तुमची सर्वांची पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी हा व्हिडिओ लवकर बनवतोय कारण पाठीमागच्या वर्षी भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा गोंधळ झाला होता की तूर पिकाला नेमकं योग्य खत व्यवस्थापन आपल्याला कोणतं करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, तूर पिकाला आपल्याला 2 टप्प्यामध्ये तिथं खत व्यवस्थापन करायचं आहे. बऱ्यापैकी एक तूर पिकाची जी लागवड आहे, तर ती लागवड झाल्यानंतर 8-10 दिवसामध्ये आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन करून घ्यायचं आहे आणि बऱ्यापैकी 60-65 दिवसाच्या आसपास आपल्याला तूर पिकाला ज्यावेळेस फुलधारणा वगैरे चालू होणार आहे, तर अशा टायमाला दुसरं खत व्यवस्थापन करून घ्यायचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो, तूर या पिकात जर विचार केला तर 160 दिवसाच्या आसपास पूर्णपणे कालावधी लागतो आणि जर तुम्ही लागवडीच्या वेळेसच एकच खत व्यवस्थापन केलं असेल तर ते शेवटपर्यंत आपल्या तूर पिकाला तिथं उपलब्ध राहणार नाही. आणि जर एकंदरीत विचार केला तर 110 ते 100 दिवसाच्या नंतर आपल्या तूर पिकाला तिथं फुलाचं रूपांतर शेंगात व्हायला सुरुवात होते आणि शेंगामध्ये जे काही दाणा भरण्यासाठी आपल्याला तिथं पोटॅश या अन्नद्रव्याची गरज पडत राहते. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर आपण 60-65 दिवसाच्या आसपास दुसरं खत व्यवस्थापन केलं आणि त्या खत व्यवस्थापनामध्ये जर पोटॅशयुक्त खताची मात्रा टाकली तर ते जे पोटॅश आहे तर ते 30 ते 35 दिवसाच्या आसपास आपल्या तूर पिकाला लागू होईल. आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो, तुरीमध्ये जो काही शेंगा आहे तर त्याच्यामध्ये दाणाच आपल्या तुरीचा तर तो चांगला भरलेला पाहायला मिळेल. ही झाली जनरल माहिती. आता नेमकं कोणत्या खताचा तुम्हाला तिथं वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर प्रॉपर माती परीक्षण करून आपल्याला तूर पिकाला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. परंतु मी एक रोखोक सोबळ साध्या भाषेमध्ये नेमकं कोणती खतं तुम्ही केव्हा टाकू शकता ते अतिशय थोडक्यात सांगतो. तुरीला खत व्यवस्थापन करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर ती म्हणजे तूर हे पीक द्विदल पीक आहे आणि द्विदल पिकाला जास्तीत जास्त नत्रयुक्त खतांची तिथं गरज नसते. कारण वातावरणामधून जे काही नायट्रोजन फिक्सेशन करून तूर हे जे नायट्रोजनची मात्रा आहे तर ती वातावरणामधूनच तिथं परिपूर्ण करते. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, जास्त नत्रयुक्त खतांचा वापर चुकूनही करू नका. नत्रयुक्त खतं म्हणजे युरिया, DAP, 20-20-13 यांसारखी खतं टाकायची नाही. मग कोणती खतं टाकायची मित्रांनो? पेरणी करते वेळेस आपल्याला बऱ्यापैकी 10-12 दिवसाच्या आसपास एकतर तुम्ही 12-32-16 या खताची मात्रा टाकू शकता 2 बॅगा प्रति एकरासाठी, किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही सुपला म्हणजेच 15-15-15 या खताची मात्रा टाकू शकता 1.5 ते 2 बॅगा प्रति एकरासाठी. मित्रांनो, तूर पिकाला पहिलं खत व्यवस्थापन करताना या 2 खतापैकी किंवा 9-24-24 या खताचा सुद्धा 60 किलो प्रति एकरासाठी वापर हा करू शकता. मित्रांनो, 3 खतापैकी कोणतंही एक खत टाका आणि तूर पिकाला जे काही सल्फर या अन्नद्रव्याची सुद्धा तिथं जास्तीत जास्त गरज राहते. ज्यावेळेस तुम्ही पेरणी करता, लागवड करता, पहिलं खत व्यवस्थापन टाकता, तर त्याच वेळेस तुम्ही जे काही दाणेदार स्वरूपातलं सल्फर येतं तर ते महादन कंपनीचं बेन्सल्फ किंवा पाटील बायोटेक कंपनीचं एक पावडर स्वरूपातलं सल्फर येतंय. 3 ते 4 किलो तुम्ही रिलीजर प्लस याचा वापर करू शकता किंवा बेन्सल्फचा प्रति एकरासाठी 10 किलो वापर करू शकता. मित्रांनो, हे झालं पहिलं प्रॉपर खत व्यवस्थापन. आता दुसऱ्या खत व्यवस्थापनाचा जर विचार केला तर आपल्याला जास्तीत जास्त पोटॅशयुक्त खतांचा वापर करायचा आहे. पोटॅशयुक्त खते कोणची आहेत? ज्याच्यामध्ये 8-21-21 आहे किंवा शेतकरी मित्रांनो 9-24-24 आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10-26-26 आहे. तर या खताचा तुम्ही वापर करू शकता 60-65 दिवसाच्या आसपास. एकतर जर तुमच्याकडे 10-26-26 हे खत उपलब्ध असेल तर प्रति एकरासाठी 1 ते 1.5 बॅग तुम्ही 10-26-26 अवश्य टाका. किंवा जर हे भेटलं नाही, शॉर्टेज असतं कधी कधी, तर तुम्ही 9-24-24 किंवा 8-21-21 यांसारख्या खताचा सुद्धा 50 ते 60 किलो प्रति एकरासाठी वापर हा करू शकता. मित्रांनो, अशा पद्धतीनं जो काही कमी खर्चात तुमचं खत व्यवस्थापन होईल, त्याच्यासोबतच सल्फर या अन्नद्रव्याची मात्रा सुद्धा तुमच्या तूर पिकाला भेटेल आणि एकंदरीत प्रॉपर जे खत व्यवस्थापन आहे तर ते तुमचं झालेलं तिथं पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या तूर पिकामध्ये दरवर्षी मर रोगाची, तूर उधळण्याची समस्या येत असेल, तर तुम्ही ज्यावेळेस खत व्यवस्थापन करता तर त्या खतामध्येच एखादं साधं बुरशीनाशक डायरेक्ट मिक्स करून आपल्या शेतामध्ये तिथं फेकू शकता. तर त्या बुरशीनाशकाचा जर विचार केला तर एकतर तुम्ही जे काही 22 पावडर येतं तर प्रति एकरासाठी फक्त 500 ग्रॅम खतामध्येच मिक्स करून घ्या आणि खत व्यवस्थापन आपल्या तूर पिकाला करा. 22 पावडर वापरा किंवा साप पावडर सुद्धा वापरू शकता 400 ते 500 ग्रॅम प्रति एकरासाठी. जबरदस्त फायदा तुमच्या तूर पिकाची जी काही उधळणे, मर रोगाची समस्या असते तर ती सुद्धा पूर्णपणे स्टॉप होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुमच्या तूर पिकाची मर रोग दरवर्षी येत असेल तर खतामध्ये एखादं चांगलं बुरशीनाशक मिक्स करून अवश्य टाका. धन्यवाद.